हॅलो स्टुडंट्स, आपण मिसलेनियस ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्सरसाइज 2.3 स्टार्ट केलेला होता. त्यातला फर्स्ट क्वेश्चन तुमचा पाहून झालेला आहे. रोल्स थेरम आणि लॅग्रांगेज मीन व्हॅल्यू थेरम. त्यातला आपला पहिला तर रोल्स थेरमचाच पार्ट चालू आहे. तीन कंडिशन्स रोल्स थेरमच्या काय आहेत एकदा परत बघा की फंक्शन मस्ट बी कंटिन्युअस इन द इंटरवल क्लोज्ड इंटरवल a to b. इट मस्ट बी डिफरन्शिएबल इन ओपन इंटरवल राउंड ब्रॅकेट मध्ये a to b. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल असले पाहिजेत, म्हणजे ते सिमेट्रिक असला पाहिजे तो कर्व. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल असले पाहिजेत. असं असेल, या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या असतील तरच देयर एक्झिस्ट्स अ नंबर सी विच बिलॉंग्स टू ए अँड बी, या दरम्यान असला पाहिजे, विच बिलॉंग्स टू राउंड ब्रॅकेट मध्ये ए अँड बी, सच दॅट एफ डॅश ऑफ सी इक्वल 0. म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या टँजंटचा स्लोप काय असतो? 0 असतो. म्हणजेच ती टँजंट एक्स ऍक्सिसला पॅरलल असते. हा आपला रोल्स थेरम आहे. फर्स्ट क्वेश्चन तुमचा त्यातला पाहून झालेला आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन पासून सुरुवात करतो. बघा, गिवन अन इंटरवल, क्लोज्ड इंटरवल आहे ए टू बी, ह्याला क्लोज म्हणतात. क्लोज्ड इंटरवल, रेक्टँग्युलर ब्रॅकेट असेल तर क्लोज म्हणायचं, दोन्हीकडे राऊंड ब्रॅकेट असतील तर ओपन म्हणायचं. मग सेमी क्लोज आणि सेमी ओपन असेही त्यामध्ये दोन प्रकार आहेत. तर रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये ए बी सॅटिस्फाईज हायपोथेसिस ऑफ रोल्स थेरम, म्हणजे ते आपल्या तीन कंडिशन्स ते सॅटिस्फाय करतात असं त्यांनी सांगितलं. फॉर द फंक्शन एफ एक्स इक्वल्स एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2, इट इज नोन दॅट ए इक्वल्स -1, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी. आता हा प्रॉब्लेम इंटरवलशी संबंधित आहे. म्हणजे एक फंक्शन दिले तुम्हाला, रोल्स थेरमच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय होतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. असं असेल तर ते इंटरवल मधला ए टू बी मधला ए दिलाय त्यांनी -1, तर बी काय असलं पाहिजे असं तुम्हाला त्यांनी विचारलं. ठीक आहे, बघा काय प्रॉब्लेम आहे बघा. मी पहिले फंक्शन लिहून घेतो. फंक्शन आहे एफ एक्स इक्वल्स एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2. तुम्हाला ए ची व्हॅल्यू तुम्हाला -1 दिलेली आहे आणि बी ची व्हॅल्यू तुम्हाला शोधायची आहे. ठीक आहे, आणि हे फंक्शन जे आहे ते सगळ्या रोल्स थेरमच्या कंडिशन्स काय करतं? सॅटिस्फाय करतं असं त्यांनी तिथे सांगितलेलं आहे. ठीक आहे, इंटरवल काय दिले बघा त्यांनी, एक्स बिलॉंग्स टू रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये ए टू बी असे दिलेले. सिन्स ऑल द कंडिशन्स ऑफ रोल्स थेरम आर सॅटिस्फाईड, नेक्स्ट लाईन, एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय असली पाहिजे? एफ ऑफ बी ला इक्वल असली पाहिजे. आता मला सांगा एफ ऑफ ए म्हणजे काय? तर फंक्शन कडे बघा, एफ एक्स म्हणजे एक्स रेस टू 4 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2. मग एफ ऑफ ए म्हणजे ए रेस टू 4. एफ ऑफ ए चा अर्थ काय बघा, तर ए रेस टू 4 प्लस ए स्क्वेअर मायनस 2. एफ ऑफ बी म्हणजे काय सांगा, इथं बघा, बी रेस टू 4 प्लस बी स्क्वेअर मायनस 2. ठीक आहे, आता आपल्याला ए ची व्हॅल्यू त्यांनी काहीतरी दिलेली आहे बघा, ए इक्वल्स -1 दिलेलं आहे, बरोबर आहे. मग ए च्या जागी -1 रिप्लेस करा. -1 रेस टू 4 प्लस -1 चा स्क्वेअर मायनस 2 इज इक्वल टू बी रेस टू 4 प्लस बी स्क्वेअर मायनस 2. ऍक्च्युली -2 दोन्ही बाजूचे इथंच कॅन्सल केले तरी चालले असते, म्हणजे वरच्या स्टेपला. 1 रेस टू 4 म्हणजे 1, 1 चा स्क्वेअर म्हणजे 1. थोडक्यात 1 प्लस 1 इकडे 2 आहे. 2 इक्वल्स बी रेस टू 4 प्लस बी स्क्वेअर. 2 RHS मध्ये घेऊया आपण. therefore b raised to 4 plus b square minus 2 is equal to 0. एक b स्क्वेअर मधलं क्वाड्रॅटिक आहे, b raised to 4 मधलं क्वाड्रॅटिक आहे. मग फॅक्टर्स काय पडतील सांगा, -2 ला स्प्लिट करा, डिफरन्स 1 यायला पाहिजे, म्हणजे 2 × 2 b स्क्वेअर प्लस 2 आणि b स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू 0. b स्क्वेअर प्लस 2 and b square minus 1 is equal to 0. दोन टर्म्स का प्रोडक्ट 0 है, either first term 0 or second term 0. Therefore b square plus 2 equals 0 or
b square minus 1 is equal to 0. Therefore b square equals minus 2 or b square equals 1. आता मला सांगा कोणाचा स्क्वेअर निगेटिव्ह असतो तर तो कॉम्प्लेक्स नंबरचा असतो. आपलं जे हे इंटरवल वगैरे असतं ना सगळं ते रिअल नंबर्स करता असतं. ते कॉम्प्लेक्स नंबर्स किंवा इमॅजिनरी नंबर करताना काही नसतं. मग इथं लिहायचं b square equals 2, therefore b equals plus or minus root 2i. ऍक्च्युअली हे लिहिलंच पाहिजे असं नाही ना काहीच स्क्वेअर रूट. नुसतं नॉट पॉसिबल म्हटलं तरी चालतं. मी ना खाली तेच लिहिणार आहे. और b equals plus or minus 1. b equals plus or minus 1. इथं नॉट पॉसिबल म्हणा की since b belongs to real number, b equals root 2i plus or minus जे असेल ते is not possible. Therefore b equals plus or minus 1. But b equals minus 1 is not possible. काय सांगा मला सांगा तुमचं इंटरवल a to b आहे ना. मग a to b मध्ये a minus 1 दिलाच आहे तुम्हाला ऑलरेडी. मग b minus 1 कसा असेल? -1 to -1 हे इंटरवल असं कधी नसतं. -1 to +1 असेल तर गोष्ट वेगळी पण -1 to -1 कसा असणार इंटरवल? म्हणून b equals -1 is not possible. लक्षात येतं का व्यवस्थित हे? Therefore b equals 1. पण तुमचं इंटरवल -1 to -1 असू शकत नाही. अरे म्हणजे -1 to -1 म्हणजे व्हॅल्यूज घ्यायच्या तरी कुठल्या? नुसती -1 व्हॅल्यू घ्यायची असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे. फायनल आन्सर b इक्वल्स 1 असलं पाहिजे. ओके ओके. नाउ क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतो बघा. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. व्हेरीफाय रोल्स थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन. फर्स्ट त्यातला प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन 3 मधला फर्स्ट आहे. fx equals sin x plus cos x plus 7, x belongs to 0 to 2 pi. लक्षात. आता व्हेरीफाय रोल्स थेरम म्हणल्यावर नक्की काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्या त्या 3 कंडिशन सॅटिस्फाय होतात का बघायचे. आणि जर त्या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर पुढे जायचं. देयर एक्झिस्ट्स at least one number c which belong to interval a to b such that f dash of c equals 0. such that f dash of c. आणि लक्षात ठेवा तो जो ट्रिग्नोमेट्रिक प्रॉब्लेम जर असेल ना ट्रिग्नोमेट्रिक तर त्यातला c शोधताना म्हणजे c ची व्हॅल्यू फाइंड करताना बरेच जण चुकतात. लक्षात ठेवा c ची व्हॅल्यू फाइंड करताना खूप लोक चुकतात हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला लास्ट स्टेप मध्ये दाखवणार आहे. आता आपण रोल्स थेरमच्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का बघूया. सांगा sin x cos x हे कसे फंक्शन्स आहेत सांगा. sin x cos x एव्हरीवेअर कंटिन्युअस. कॉन्स्टंट फंक्शन कसं असतं? ऑलवेज कंटिन्युअस. त्यामुळे सगळे कंटिन्युअस फंक्शनची ऍडिशन देखील काय असते? कंटिन्युअस फंक्शन आहे. त्यामुळे थोडक्यात पहिल्यांदा असेल fx is continuous fx is continuous in rectangular bracket 0 to 2 pi. आता असा विचार करा ह्याचा समजा डेरिव्हेटिव्ह घेतला आपण. यात काही लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड अप्रोच नाहीये. ह्याचा आपण जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर या इंटरवल मध्ये 0 to 2 पाय सोडून तुम्हाला कुठे डिसकंटिन्युअस किंवा कुठे डिफाइन होत नाही किंवा डिनॉमिनेटर 0 होतं असं कधी मिळणार आहे का? कधीच नाही. त्याचा डेरिव्हेटिव्ह साइनचा कॉस कॉसचा मायनस साइन आणि 0 to 2 पाय म्हणजे आपलं पहिलं संपूर्ण एक रोटेशन त्यामध्ये सगळीकडे साइन कॉस डिफाइन होतो. हा टॅनला प्रॉब्लेम येतो, सिकँडला प्रॉब्लेम येतो म्हणजे सेकला प्रॉब्लेम येतो, कॉटला येतो, कोसेकला येतो. पण या साइन आणि कॉसला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे थोडक्यात ते डिफरन्शिएबल आहे. खाली लिहायचं fx is differentiable in राउंड ब्रॅकेट मध्ये 0 to 2 pi. ते डिफरन्शिएबल देखील आहे. थर्ड f of a आणि f of b सेम आहेत का बघूया आपण. चला
एफ ऑफ ए, आता ए म्हणजे कोण आहे सांगा तुमच्याकडे 0, तर बघा ए बी इथे आहे, म्हणजे साइन 0 प्लस कॉस 0 प्लस 7, सांगा साइन 0 0 कॉस 0 1 7 मिळून किती झाले 8. एफ ऑफ 2 पाय साइन 2 पाय प्लस कॉस 2 पाय प्लस 7. 2 पाय म्हणजे तुम्ही कुठे जाते ते एकदा चेक करायला, 1 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय इथे येतं. हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे तो कॉस करता असतो आणि वाय कोऑर्डिनेट आहे तो साइन करता असतो. सांगा साइन 2 पाय किती आहे, तर 0 आहे. साइन त्याचा वाय कोऑर्डिनेट बघायचा, साइन 2 पाय. कॉस 2 पाय किती आहे 1, पुढचे 7 ऍज इट इज, त्याची पण ऍडिशन काय आली सांगा 8. म्हणजे हे दोघं सेम आले का बघा, म्हणजे एफ ऑफ 0 इक्वल्स एफ ऑफ 2 पाय. तिन्ही कंडिशन सोल्व थेरमच्या काय झाल्या सॅटिस्फाईड. देयरफॉर ऑल द कंडिशन्स of Rolle's theorem are satisfied. आता पुढचा भाग महत्वाचा आहे, इथपर्यंत आपण मागेही पाहिलेलं आहे. Therefore there exists C which belongs to AB या दरम्यान. AB म्हणजे आपल्याकडे कोण सांगा आता AB म्हणजे 0 to 2 पाय. AB च्या ऐवजी आपण ते 0 to 2 पाय घेऊया, which belongs to 0 to 2 पाय such that f dash of C equals 0 असला पाहिजे. f dash of C equals 0 असला पाहिजे. तो पहिले फंक्शन लिहा, त्याच्यावरून आपण f dash x काढूया, मग f dash of C काढूया. Consider fx equals sin x plus cos x plus 7. तुम्ही लिहिताना डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x असं लिहायचं आहे. Therefore f dash x equals sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x चा डेरिव्हेटिव्ह minus sin x, constant चा डेरिव्हेटिव्ह 0. Therefore f dash of c equals cos c minus sin c, cos c minus sin c. इथपर्यंत आलं. आता मी बोर्डवर करून पुढे कंटिन्यू करणार आहे. ओके, आपल्याला आता f dash of c मिळालं. f dash of c काय म्हणलं बघा कंडिशन मध्ये, f dash of c equals 0. मग तसं लिहा खाली, कन्सिडर f dash of c equals 0. मग सांगा f dash of c म्हणजे कोण, तर cos c minus sin c equals 0. Therefore cos c equals sin c. ट्रान्सफर केलं. मला सांगा sin आणि cos ची व्हॅल्यू सेम आहे असं तुम्हाला कधी बघायला मिळतं सांगा, तर ते पाय बाय 4 च्या वेळेस बघायला मिळतं तुम्हाला. पाय बाय 4 च्या वेळेस 45 sin 45 cos 45 बनेल की नाही. तर बऱ्याचदा इथं मुलं काय करतात पटकन बरं का, की हे एवढं मान्य इथपर्यंत सगळं व्यवस्थित करतात आणि लगेच therefore c equals आन्सर लिहून दिले म्हणतात c equals pi by 4. ते पूर्ण चुकीचं नाहीये, पण अर्धवट आन्सर आहे. अरे तुम्ही फक्त एका क्वाड्रंटचा विचार करताय, आणखी मला सांगा कित्येक ठिकाणी असं तुम्हाला बघायला मिळेल की साइन आणि कॉस इक्वल आहे असं तुम्हाला बघायला मिळेल. आणि ते कुठं मिळेल सांगतो तुम्हाला. हे बघा, इथं प्लस प्लस साइन असतात, इथं मायनस प्लस असतात, इथं मायनस मायनस आणि इथं प्लस प्लस असतात. जसं साइन सी कॉस सी इथं 45 डिग्रीला सेम असतात की नाही, तसे इकडे पण सेम असतात या क्वाड्रंटमध्ये, कारण दोघांचेही साइन निगेटिव्ह आहेत. म्हणजे सी पाय बाय 4 असेल, त्यात आता बरोबर हा अँगल 180 आहे बघा, 180 हा अँगल. पाय ऍड करा, त्याच्यात पाय ऍड करा, 5 पाय बाय 4 ला सेम मिळेल. पुन्हा रोटेशन करून तुम्ही वर त्याच जागेला गेलात, मूळच्या जागेला, तर 9 पाय बाय 4 ला पण सेम असतं. पुन्हा पाय ऍड करा त्यात, पाय 13 पाय बाय 4. तुम्ही साइन पाय बाय 4 कॉस पाय बाय 4 ची व्हॅल्यू सेम आहे की चेक करू शकता. 5 पाय बाय 4 साइन आणि कॉसच्या 5 पाय बाय 4 अँगल घेऊन व्हॅल्यू चेक करू शकता, दोघेही सेम येतात.
9 पाय बाय 4 ला दोघांच्या व्हॅल्यू सेम, 13 पाय बाय 4 असं तुम्हाला इन्फायनाइट टाइम्स बघायला मिळेल. हा महत्वाचा पार्ट मी म्हणलं ना, ट्रिग्नॉमेट्री मध्ये शेवटचा पार्ट महत्वाचा असतो तो हाच, की फक्त तिथंच नाही तर हे बघ साइन वरनं कळतो मला, हे दोघं पॉझिटिव्ह, इथं दोघेही निगेटिव्ह आहेत, साइन आणि कॉस. मग सर याचा का विचार करत नाही? अरे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणल्यावर तिथं मला सांगा ते इक्वल असतीलच कसे? कारण साइन करता नेहमी आपण काय बघतो, वाय कोऑर्डिनेट, कॉस करता एक्स कोऑर्डिनेट. मग इथं दोघं सेम असतात, इथं दोघं सेम असतात, बाकी कुठेही नसतात. त्यामुळे त्यानुसार रोटेशन बघा, ह्याचा बरोबर 180 डिग्री अँगल म्हणजे पाय ऍड केले, परत पाय ऍड केले, परत पाय ऍड केले, की तुम्हाला हे असे सगळे अँगल्स मिळत जातात. हे सगळे हे अँगल्स तुम्हाला पुढं 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 मिळत जातात. म्हणजे थोडक्यात सी च्या व्हॅल्यू एवढ्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. पण मला सांगा तुमचा सी जो आहे ते आपली कंडिशन कशी असते सांगा? सी बिलॉंग्स टू काय असते? राऊंड ब्रॅकेट मध्ये ए टू बी. आपल्याकडे आता ए टू बी म्हणजे काय सांगा? 0 to 2 पाय. तर 0 to 2 पाय म्हणजे फक्त एक रोटेशन मध्ये आपल्याला बघायचं. मग आता मला सांगा सिन्स सी बिलॉंग्स टू 0 to 2 पाय, मग सी च्या व्हॅल्यूज काय काय असले पाहिजेत? 1 पाय बाय 4 0 to 2 पायच्या मध्ये येते ते. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू असली पाहिजे 5 पाय बाय 4, कारण तुम्ही इथे डिव्हिजन करा 1 पॉइंट समथिंग आहे, 2 पायच्या आतच आहे बरं. हे मात्र 2 पाय ओलांडून गेले का सांगा? 4 2 चा 8 पाय आणि मग प्लस समथिंग केले की 9 पाय येतात. म्हणजे हे सगळे आता 2 हे जे आहे हे इथनं पुढचे सगळे 2 पायच्या वर गेले. मग आपला आन्सर हे दोनच असले पाहिजे, c इक्वल्स पाय बाय 4 आणि c इक्वल्स 5 पाय बाय 4, कारण हे फक्त 0 to 2 पायच्या मध्ये बसतात, बाकी काय. बऱ्याचदा मी काय म्हणतो मुलांचा आन्सर फक्त काय असतं? पाय बाय 4 असतं. हे आन्सर लिहिलंच जात नाही त्यांच्याकडनं, तर ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा. अर्थात ते याच्याशी संबंधित आहे, डोमेन काय दिले तुम्ही. हे जर का समजा 0 to पाय बाय 2 वर त्याने दिलं असतं 0 to 90, तर प्रश्न झाला असता, पटकन एक आन्सर घेऊन आपण रिकामे झाले असतो. ते 0 to 2 पाय म्हणजे एक कम्प्लीट रोटेशन आहे. मग त्यात दोन ठिकाणी तुम्हाला साइन आणि कॉस सेम मिळू शकतात, ते आता मी दाखवल्याप्रमाणे. लक्षात आलं? Now question 3 was the second. Fx equals sin x by 2 0 to 2 पाय, म्हणजे हे तुमचे इंटरवल दिलेले आहे 0 to 2 पाय रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये. व्हेरीफाय रोल्स थेरम असं त्यांनी विचारले. व्हेरीफाय म्हणजे काय करायचं? त्या सी पर्यंत, सी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करेपर्यंत प्रॉब्लेम सोडवायचा. पहिल्यांदा आपल्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात का बघूया. मला सांगा हे कसलं फंक्शन आहे? साइन फंक्शन. साइन फंक्शन कायम कंटिन्युअस असते की नाही सांगा? साइन कोसाइन. मी एकदा लास्ट टाइम सांगतो तुम्हाला, 11वीचा कंटिन्युटीचा पार्ट काढा, तिथं कंटिन्युटी ऑफ सम स्टँडर्ड फंक्शन नावाचा एक पार्ट आहे, तो वाचा. त्यात सगळं लिहून दिलं तुम्हाला, कोणत्या कोणत्या प्रकारचे फंक्शन्स कंटिन्युअस असतात, कसे डिसकंटिन्युअस असतात, कोण कुठं डिफाईन होत नाही वगैरे सगळं लिहून दिलेलं आहे. तर मॉड्युलस फंक्शन, अब्सोल्यूट व्हॅल्यू फंक्शन, म्हणजेच पॉलिनॉमियल फंक्शन, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन, कॉन्स्टंट फंक्शन, हे सगळे काय असतात सांगा? एक्सपोनेन्शियल फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, हे कंटिन्युअस कुठं कुठं असतात हे सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. आता हे साइन फंक्शन आहे ते कायम काय असतं सांगा? कंटिन्युअस असतं. fx इज कंटिन्युअस इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 0 to 2 पाय. नेक्स्ट, fx is differentiable in राउंड ब्रॅकेट मध्ये 0 to 2 पाय. डिफरन्शिएबल पण आहे. sin x by 2 चा डेरिव्हेटिव्ह cos x by 2. आता cos x by 2 ला डिनॉमिनेटर 1च आहे ना, cos ऑफ अँगल x by 2 आहे तो, त्याला डिनॉमिनेटर 1 आहे, इंटू हाफ आहे तो भाग वेगळा, पण तो अँगल जो आहे तो x by 2 आहे, त्यामुळे तिथं कुठेही प्रॉब्लेम येत नाही, त्याला 0 होत नाही, डिनॉमिनेटर काही होत नाही, त्यामुळे डिफरन्शिएबल आहे. आता आपण f ऑफ a आणि f ऑफ b चेक करूया. f ऑफ a म्हणजे कोण सांगा? sin ऑफ 0 by 2 म्हणजे sin 0 म्हणजे 0. आता f ऑफ 2 पाय बघूया आपण. f ऑफ 2 पाय sin ऑफ 2 पाय अपॉन 2, इथं बघायचं x ची 2 पाय म्हणजे sin पाय. sin पायची व्हॅल्यू देखील काय 0 आहे, ते फिगर काढून ठेवत जावा काय प्लस साइनची.
तर तुम्हाला एफ ऑफ 2 पाय काय मिळालं सांगा, तर 0. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल आले का बघा, देयरफॉर एफ ऑफ 0 इक्वल्स एफ ऑफ 2 पाय. तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तुमच्या. पहिली कंडिशन कंटिन्युटीची असते, दुसरी असते डिफरन्शिएबिलिटीची, तिसरी असते एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल असलेली. देयरफॉर all the conditions of Rolle's theorem are satisfied. Therefore, there exists C which belong to round bracket में 2 pi 0 to 2 pi such that f dash of c equals 0. मग आपण पहिले f dash of c मिळवण्यासाठी f dash of x मिळवलं पाहिजे. मग खाली fx equals sin x by 2 differentiating with respect to x, f dash x equals sin something's derivative cos something into something's derivative half. हे झालं तुमचं f dash of x. Therefore मी इथंच लिहितो आता f dash of c equals f dash of c म्हणजे cos c by 2 into half. ते हाफ आधी लिहिले तरी काही बिघडत नाही, cos c by 2. हे झालं तुमचं f dash of c. आणि हा f dash of c ची व्हॅल्यू काय असते, तर 0 असते. त्याच्यावरून आपण आता c मिळवायचं आहे. कन्सिडर f dash of c equals 0 म्हणजे हाफ cos of c by 2 equals 0. त्यातले हाफ ट्रान्सफर केले, therefore cos of c by 2 equals 0. मग मला सांगा cos of c by 2 equals 0 म्हणजे cos चा कोणता कोणता अँगल असा आहे की जो तुम्हाला 0 व्हॅल्यू देतो. तर पहिले लक्षात ठेवा, cos करता नेहमी काय बघायचं, तर x कोऑर्डिनेट बघायचं cos करता. मग मला सांगा cos ची व्हॅल्यू तुम्हाला 0 हे बघा फक्त इथं आणि इथं बघायला मिळेल. आणि इथं cos बघा, इथं cos +1 -1 आहे म्हणजे 0 डिग्री 180 डिग्री पुन्हा 360 डिग्री, इथं सगळीकडे +1 -1 आहे. इथं मात्र cos ची व्हॅल्यू 0 बघायला मिळते. म्हणजे कुठं सांगा 1 पाय बाय 2 3 पाय बाय 2 5 पाय बाय 2 7 पाय बाय 2 9 पाय बाय 2 या सगळीकडे तुम्हाला cos ची व्हॅल्यू काय मिळते, 0 बघायला मिळते. cos c by 2 equals 0, therefore c by 2 equals तो अँगल आहे ना c by 2 equals सांगा काय काय असेल, अँगल 90 कारण cos 90 0 आहे. खाली 3 पाय बाय 2 3 पाय बाय 2 त्यानंतर पुढे काय सांगा सॉरी 5 पाय बाय 2 7 पाय बाय 2 9 पाय बाय 2 सगळे ऑड मल्टिपल्स ऑफ पाय बाय 2 एटसेट्रा. पण c बाय 2 चा आन्सर जर एवढा असेल असा असेल तर c काय असेल, आणि c म्हणजे पाय 3 पाय 5 पाय त्यानंतर 7 पाय एटसेट्रा 9 पाय एटसेट्रा. पण आपल्याकडे क्वेश्चन मध्ये वाचा c बिलॉंग्स टू सिन्स c बिलॉंग्स टू राउंड ब्रॅकेट मध्ये 0 to 2 पाय. मग ह्यातला सांगा 0 to 2 पाय मधला अँगल सांगा, देयरफॉर c इक्वल्स पाय. एकच आन्सर आहे पाय. आणि 3 पाय याच्या बाहेर जातात 2 पायचे, एकमेव आन्सर असेल c इक्वल्स पाय. ओके. ओके, नाउ थर्ड क्वेश्चन. फंक्शन आहे fx इक्वल्स x² - 5x + 9. असे हे जे पॉलिनॉमियल वगैरे असेल की एकदम सोपं असतं, काही अवघड नसतं. ट्रिग्नोमेट्री मध्ये जरा थोडंसं विचित्र असतं, बस बाकी काही नाही. हा सोपा एकदम सोपा क्वेश्चन. बरं, आपण त्या पहिल्या 3 कंडिशन्स चेक करूया. आपण कसलं फंक्शन आहे हे, पॉलिनॉमियल फंक्शन आहे. पॉलिनॉमियल फंक्शनचा ग्राफ सगळीकडे काय असतो सांगा, कंटिन्युअस असतो, त्याला कुठेही ब्रेक मिळत नाही. मग fx इज कंटिन्युअस इन रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये 1 to 4.
याचा डेरिव्हेटिव्ह जरी आपण घेतला तर 1 to 4 मध्ये तुम्हाला कुठेही अडचण येत नाही, कारण इथे काय अप्रोच वगैरे काही प्रकार नाहीये. त्यामुळं fx इज डिफरन्शिएबल इन राउंड ब्रॅकेट मध्ये 1 to 4. आता आपल्याला f of a आणि f of b च्या व्हॅल्यू चेक करायचे. f of 1 म्हणजे 1 स्क्वेअर मायनस 5 इंटू ब्रॅकेट 1 प्लस 9. 1 चा स्क्वेअर 1, 1 प्लस 9 10, 10 मधनं 5 गेले 5. आता पुढं f of 4 म्हणजे 4 स्क्वेअर इथं बघायचं मायनस 5 इंटू ब्रॅकेट 4 प्लस 9. काय झालं बघा, 4 चा स्क्वेअर 16, 16 प्लस 9 25, 16 आणि 9 25, त्यातनं 5 4 चा 20 गेले, 25 मध्ये 20 गेले, 5 राहिले. सेम आलं बघा, f of 1 equals f of 4, हेही सेम आहे. Thus all the conditions of Rolle's theorem are satisfied. Therefore, there exists C which belong to round bracket मध्ये 1 to 4, 1 ते 4 च्या मध्ये, such that f dash of C equals 0. मग f dash of C साठी पहिले f dash x काढलं पाहिजे. Consider fx equals x square minus 5x plus 9. Therefore, f dash of x equals, differentiating with respect to x, x square चा derivative twice x minus 5. Therefore, f dash of c equals twice c minus 5. Twice c minus 5. Consider f dash of c, consider f dash of c equals 0. f dash of c म्हणजे twice c minus 5. Therefore, twice c equals 5, c equals 5 by 2 किंवा 2.5. हा नंबर तुमच्या त्या डोमेन मध्ये बसतोय का बघा, 1 to 4 च्या मध्ये. हा 1 to 4 च्या मध्ये बसतोय का बघा. c belongs to 1 to 4, याच्यामध्ये आहे बघा 2.5. फायनल आन्सर, therefore c equals 5 by 2. हे त्याचं काय असेल, फायनल आन्सर असेल. ओके, लक्षात आलं का सगळ्यांना? आता यानंतरचे क्वेश्चन जे असतील ते आपण आता पुढच्या पिरियडमध्ये बघूया. टिल देन, गुड बाय.